चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे, एकदम गावासारखी स्टाईलची आणि खाण्यासाठी एकदम मस्त लागते। सोबतच कळण्याची भाकरी मी दाखवणार आहे। याचा बऱ्याच वर्षांपूर्वी मी पीठ कसं करायचं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर लिंक व्हिडिओच्या शेवटी देते। पूर्ण प्रोसेस मी कळण्याच्या भाकरीची दाखवलेली आहे त्यामध्ये। तर आता कळण्याच्या भाकरीचं ताजं पीठ दळलेलं होतं, त्यामुळे त्याच्यासोबत पिठल्यासोबत ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। पिठलं पण एकदम भारी आहे, कशाचं आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता 2-3 जेवढ्या भाकरी करायचं असेल तेवढं पीठ इथे घ्यायचं आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। ताजं पीठ दळून आणलेलं होतं हे मी आताच। आणि त्यानंतर आता त्याचं एक असं भाकरीचं पीठ इथे मळून घ्यायचं आहे। भाकरीचं पीठ मी आता इथे मळून घेतलेलं आहे, तोपर्यंत तवा गरम करत ठेवलेला आहे। आता ज्यांना हाताने थापण्याचं जमत नसेल त्यांनी सरळ लाटण्याने किंवा बेलण्याने तुम्ही जे म्हणत असाल त्याने इथे लाटून पण तुम्ही करू शकता। या भाकरी तुटत नाही, फाटत नाही ही कळण्याची भाकर आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते। तर आता जेवढे तुम्हाला साईज भाकरीची हवी असेल तेवढा पोर्शन घेऊन तुम्ही इथे भाकरी इथे बनवून घ्यायची आहे। जाड, बारीक, छोटी मोठी जी साईज तुम्हाला आवडत असेल त्या साईजच्या तुम्ही भाकरी करायची आहे, किंवा जी साईज तुम्हाला जमत असेल तेवढ्या साईजच तुम्ही घ्यायची आहे पहिल्यांदा जर करत असाल तर। आता भाकरी इथे मी बनवून घेते आहे। सगळी भाकरी व्यवस्थित थापून झालेली आहे आणि त्यानंतर आता तवा पण आपला व्यवस्थित तापलेला आहे। आता जी आपण वरतून थापलेली जी बाजू आहे ती आपल्याला तव्याच्या साईडला करायची असते आणि पिठाची लावलेली बाजू वर करायची असते, कारण भाकरीला आपल्याला पाणी लावावं लागतं, नाही तर ती कडक होते मग। तर आता तवा गरम तापलेला आहे, भाकरी टाकून झाल्यानंतर त्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एका बाजूने होऊ द्यायचं आहे त्याला। तर कळण्याची भाकरी एकदम मस्त लागते खाण्यासाठी। 6-7 वर्षांपूर्वी मी व्हिडिओ टाकला होता, तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता। पहिल्यांदाच युट्यूब चॅनलवर मी टाकला होता 7 वर्षांपूर्वी तो व्हिडिओ, तुम्ही नक्की बघा, लिंक देते आहे शेवटी। दुसऱ्या बाजूने आता याला पलटी करून घेतल्यानंतर एका साईडने व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे। नसेल तुम्हाला असं करायचं तव्यावर पण तुम्ही भाजू शकता, उलट्या साईडने करून व्यवस्थित। आणि मस्त अशी टम भाकरी इथे फुगलेली आहे। गरम गरम भाकरी सोबत ठेचा पण छान लागतो, ठेच्यांचे पण बरेच प्रकार मी टाकले आहे, चटण्या टाकलेल्या आहे, ओल्या सुक्या। सगळ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही माझ्या पारंपरिक रेसिपीज बघू शकता। आणि आता मस्त भाकरी अशी ही बनवून झालेली आहे। आता राहिलेल्या भाकरी पण मी बनवून घेतल्या होत्या आणि पिठलं तुम्हाला मी आज दाखवले स्पेशल, मला खूप आवडतं हे। तर हे आहे बेसन, मी आता मिक्स केलं होतं पण तुमच्यासाठी परत वेगळं करून दाखवते। बेसन घेतलेलं आहे, तुम्हाला जेवढं बनवायचं असेल तेवढं घ्यायचं। त्यामध्ये हे हरभऱ्याची भाजी इथे सुकलेली जी असते, एकदा सुकवून ठेवली की वर्षभर खाण्यासाठी कामं येते। तर हरभऱ्याची भाजीचं पिठलं एकदम मस्त लागतं खाण्यासाठी, टेस्टी, वेगळं त्याला एक फ्लेवर येतो हरभऱ्याच्या भाजीचा। त्यामुळं जेव्हा तुम्ही ही भाजी सुकवून ठेवत असाल तर हे पिठलं करत असाल तर कमेंट करून सांगा, आणि नसेल करत तर आता इथून पुढं सुकवून ठेवा तुम्ही आणि हे पिठलं करून बघा। तर आता तेल घ्यायचं आहे, पिठलं आहे म्हणून थोडंसं जास्त तेल, आणि तेल व्यवस्थित इथे गरम करून घ्यायचं आहे। पहिले चेक करते गरम झाले की व्यवस्थित। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे आहे आणि त्यानंतर सगळ्यात पहिले मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते आहे, कारण शेंगदाणे चांगले कुरकुरीत भाजले गेले पाहिजे। सोबतच भरपूर असा लसूण इथे चिरून ठेवला तुकडे ते पण याचे टाकते आहे। हे थोडं फ्राय केलं की त्यामध्ये माझा मिरचीचे तुकडे टाकते आहे। जर मिरचीचे तुकडे तुम्हाला टाकायचे नसतील तर मिरची आणि लसूण तुम्ही ठेचून पण टाकू शकता, ज्यांना मिरचीचे तुकडे आवडत नसतील त्यांनी। आणि आता मिरची पण व्यवस्थित ते फ्राय करायचे, लसूण पण एकदम छान असं फ्राय झालेलं आहे, मिरची पण असं तिखट आहे ही, आणि फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित। सोपं पिठलं आहे, काही भाजी नसल्यावर एकदम मस्त ही हरभऱ्याच्या भाजीचं पिठलं लागतं। तर तुम्ही पण नक्की करून बघा, आणि रेसिपी आतापर्यंत आवडली असेल तर एक लाईक होऊन जाऊ द्या। आणि कळण्याची भाकरी कोणी कोणी बनवून बघितली माझा व्हिडिओ बघून ते पण नक्की कमेंट करून सांगा। त्या व्हिडिओमध्ये कमेंट वाचा तुम्ही, खूप छान वाटतं कमेंट आल्यानंतर, खूप कमेंट आलेल्या आहे लोकांच्या जुन्या व्हिडिओवर। तर आता पाणी टाकून घ्यायचं आहे, 2 कप मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला पिठल्याची क्वांटिटी तुम्ही जेवढी घेतलेली आहे बेसनाची त्यानुसार पाणी ऍड करायचं आहे, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पाण्याला आता व्यवस्थित उकळी फुटू द्यायची आहे पहिले, आणि मस्त असं खमंग फ्लेवर याचा घरामध्ये सुटलेला आहे। आणि भाकरी पण गरम गरम तव्यावरच ठेवलेली आहे मी मुद्दामून, ती गरमच राहते, म्हणजे पिठलं हे 2 मिनिटात बनतं, त्यामुळे भाकरी पहिले बनवून घेतली आणि मग गरम पिठलं, दोन्ही गरमच चांगलं लागतं खाण्यासाठी। आणि आता ही हरभऱ्याची बेसनामध्ये कालवलेली भाजी ही ह्या उकळलेल्या पाण्यात टाकून द्यायची आहे फोडणीच्या, आणि
मी मुद्दामून याला रवीनेच असं घोटत असते, म्हणजे गाठी होत नाही, पिठल्याच्या एकदम लम्स राहत नाही बिलकुल. तुम्हाला चमच्याने करायचं, चमच्याने पण तुम्ही करू शकता, पण ही प्रोसेस मला सोपी वाटते म्हणून वर्षानुवर्ष झाली मी हे पटकन रवीनेच असं करून घेत असते. आणि कलर एकदम मस्त आलेला आहे पिठल्याचा, आणि तिखट झालेलं होतं एकदम मस्त झणझणीत. एकदम छान असं हरभऱ्याच्या भाजीचं पिठलं तुमचं बनवून तयार झालेलं आहे. स्पेशली ज्याचे शेंगदाण्याचे कुरकुरीत राहतात, त्या तळल्यामुळे कुरकुरपणा त्याचा राहतो, ते एकदम छान लागतात खाण्यासाठी. तर आता सगळं तयार आहे, आणि भाकरी पण तव्यावर गरमच, तो तवा कोमट झालेला आहे तरी भाकरी गरमच आहे. तर आता सर्व करून घेऊया आपण हे हरभऱ्याच्या भाजीचं पिठलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, आणि मनीज रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. आणि अशक्तपणासाठी मी कालचीच परवाची रेसिपी टाकली आहे, एक ड्रायफ्रूटचा शेक, तो पण तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. एकदम फरक पडणारी ती रेसिपी आहे, शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे मी. आता गरम गरम हरभऱ्याच्या भाजीचं पिठलं, त्यासोबत अशी ही कळण्याची गरमागरम भाकरी इथे, आणि पिठलं म्हणल्यावर थोडंसं आपल्याला तोंडी लावण्यासाठी कच्चा कांदा तर लागतोच, म्हणून इथे थोडासा कच्चा कांदा. तर असं एकदम गावरान पद्धतीने साधं सिंपल पोटाला काहीच त्रास न देणारं जेवण बनवून इथे तयार झालेलं आहे. तर मस्त आता गरम गरम आम्ही पण खाणार आहोत, तुम्ही पण नक्की करून बघा आणि केल्यास मला फीडबॅक द्या. याच्यातले शेंगदाणे मी जसं म्हणलं की स्पेशली शेंगदाणे खाण्यासाठी जास्त छान लागतात. तुम्ही पण जेव्हा ही रेसिपी कराल तेव्हाच तुम्हाला समजेल. तर आता मी तर इथे लगेच खायला आम्ही बसणार आहोत, बाकीच्यांना मी जेवण दिलेलं आहे, माझं शूटिंगमुळं मी इथे बाकी आहे जेवायचं. आता मी पण गरम गरम इथे खायला बसणार आहे. तर नक्की तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपी सोबत. बाय बाय.